हॅलो एव्हरीवन, डॉक्टर दीप्ती कुलकर्णी हियर. तर सीईटीचा पूर्ण प्रोसेस, सीईटी ऍडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल, सीईटी थ्रू ऍडमिशन इंजिनिअरिंग साठी करायचं असेल, तर तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस चे डेट्स काय आहेत ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लक्षात घ्या, सीईटी पोर्टलवर आपले सगळ्या राऊंडचे डेट्स आलेले आहेत. तर आपण बघूया त्याचे स्टेप्स काय आहेत. तर तुम्हाला इथे गुगलवर जायचंय. गुगलवर तुम्हाला सीईटी सेल असं क्लिक करायचंय. तर पहिला साईट येते ती स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झामची, आणि इथे तुम्हाला राईट हँड साईडला ऍडमिशन पोर्टल फॉर 26-27 हे क्लिक करायचं. हे क्लिक केल्या केल्या तुम्हाला ज्या कुठल्या ऍडमिशन घ्यायचं आहे त्या क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला बी किंवा बीटेक ऍडमिशन घ्यायचं. बी किंवा बीटेक करायसाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं. आणि तर दिस इज युअर ऑफिशियल वेबसाईट ऑफ सीईटी ऍडमिशन पोर्टल. म्हणजेच 26-27 मध्ये तुम्हाला जर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या पोर्टलवरूनच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर सर्वात मोठी गोष्ट आहे की आज 22 तारीख आहे आणि 22 तारखेला तुम्हाला इथे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन दिसतीये. इम्पॉर्टंट नोटिफिकेशन अशी आहे की रजिस्ट्रेशन फॉर कॅप ऍडमिशन हॅज बीन क्लोज्ड. आता ज्या मुलांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नाही त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनची डेट आता बंद झालेली आहे. म्हणजेच काय, रजिस्ट्रेशन तुम्ही केलं नसल्यामुळं कॅप राऊंड्स मध्ये तुम्ही एलिजिबल नाहीयेत. पण लक्षात घ्या, ए कॅप किंवा नॉन ए कॅप म्हणजेच काय, अगेन्स्ट कॅप किंवा नॉन कॅपचे सीट्स हे स्पॉट राऊंडच्या वेळेस जेव्हा ते ओपन होतात त्यावेळेस तुम्ही एलिजिबल आहात. तुम्ही त्यावेळेस रजिस्टर करून त्या नॉन कॅपचे सीट्स तुम्ही मागू शकता. पण लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याच राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 मध्ये एलिजिबल नाहीयेत. तर लेट्स मूव्ह ऑन. आता पुढचं बघूया. तुम्ही जर इन्स्टिट्यूट आणि ऍडमिन लॉग इन केलंय तर तुम्ही लॉग इन करायचंय. तुमचं लॉग इन आयडी पासवर्ड तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला भेटलेलं आहे. आणि हे आहे क्लिक हिअर फॉर द एंटायर शेड्यूल. हे बघा, इथे आपल्याला क्लिक करायचंय, क्लिक हिअर फॉर द एंटायर शेड्यूल. आता एंटायर शेड्यूल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तुमची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस संपलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोड. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हे आज अपेक्षित आहे, अजून आलेलं नाहीये, पण आपल्याला रात्रीपर्यंत तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिसणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 22 तारखेला दिसल्यावर तुम्हाला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी, म्हणजेच तुम्हाला एक मेरिट लिस्ट नंबर येईल. त्यात तुमची कुठली कॅटेगरी आहे, तुम्ही ईडब्ल्यूएस थ्रू केलाय का, तुम्ही एससीबीसी केलंय, तुम्ही एनटी न केलंय, एससी एसटी केलंय, तुमची कुठली कॅटेगरी, तुमचे मार्क, तुमच्या सगळ्या गोष्टी त्या मेरिट नंबरच्या वरती दिसेल. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही हे आपलं काहीतरी चुकलंय तर तुम्हाला उद्यापासून 23 तारखेपासून ते 25 तारीख पर्यंत 5 वाजेपर्यंतच तुम्हाला ग्रीव्हन्स अप्लाय करायचंय, अपलोड करायचंय. ग्रीव्हन्स अपलोड म्हणजेच काय, तुम्हाला परत जाऊन त्या एफसी सेंटरमध्ये किंवा स्क्रुटनी सेंटरमध्ये जिथे तुम्ही गेलाय तिथे तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायचंय की मला डोमसाईल नव्हतं, आता आलेलं आहे, मग मी हे पण अपलोड करू शकतो. हे सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर करू शकता. आणि 23 ते 25 तारीख म्हणजे जुलै 23 ते 25 जुलै पर्यंतच तुम्हाला ही गोष्ट करता येईल. नेक्स्ट स्टेप काय आहे ते बघून घ्या. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट. मग ही झाली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे आज येणार आहे. ग्रीव्हन्सेस झाल्यावर परत मेरिट नंबर बदलतो आणि तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट हे 27 तारखेला दिसणार आहे. एक लक्षात घ्या सगळ्यांनी, एकदम डेट आल्या आल्या सकाळी सकाळी कुठल्याच गोष्टी होत नाहीत. संध्याकाळपर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागेल आणि मगच तुम्हाला ते जे काही कॅप सेंटर मध्ये इथून दिसलेलं आहे ते दिसेल. राईट. नेक्स्ट, फिफ्थ पॉइंट झाल्यावर हे बघा, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत ते ह्या सीट मॅट्रिक्स मध्ये दिसणार आहे. आणि ही सीट मॅट्रिक्स पहिल्या राऊंडसाठी
27 तारखेला ओपन होणार आहे. मी 27 तारखेला तुम्हाला दाखवेल की कसे ती सीट मॅट्रिक्स बघायचं आहे. पण आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला आजच्या प्रोव्हिजनल लिस्ट नंतर उद्या ग्रीव्हन्स द्यायचे जर असेल तर, नाहीतर शांत बसायचे आणि मग डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट घ्यायचंय. मेरिट नंबर झाल्यावर प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स हे डिस्प्ले होईल आणि मग तुम्हाला ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 म्हणजेच काय, कॅप राऊंड 1 ची मुदत ही सुरू झालेली आहे. तर ती आहे 28 जुलै ते 30 जुलै. म्हणजेच काय, 28 तारखेला, जसं मी नेहमी सांगते, 28 तारखेला तुम्ही पहिले लॉग इन करा, कॅप राऊंडची सगळी ऑप्शन्स भरा आणि सबमिट नका करू. त्यात प्रोसेस काय ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही सबमिट न करता त्याला नेक्स्ट 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 करायचं, त्याची क्रोनॉलॉजी बदलू शकता, तुम्ही सगळ्या इन्फॉर्मेशन देऊ शकता आणि मग कुठले कॉलेजेस आहेत पहिले सगळे गॅदर करायचं आणि मग क्रोनॉलॉजी त्याची बदलू शकता. क्रोनॉलॉजी म्हणजे काय, मला कुठलं कॉलेज पहिल्या प्रायोरिटीवर टाकायचंय, कुठलं कॉलेज मला सेकंड प्रायोरिटीवर टाकायचंय, असं करून मला ह्या 3 दिवसात आपल्याला ऑप्शन फॉर्म सबमिट करायचंय. तर मी नेहमी सजेस्ट करते, पहिल्या दिवशी तुम्ही सगळी तयारी केली की दुसऱ्या दिवशी तुम्ही हे सबमिट फॉर्म करून टाका, तिसऱ्या दिवशीची वाट पाहू नका. हे झाल्यावर 3 राऊंड म्हणजे आपल्या पहिल्या कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म सबमिट केल्यावर लक्षात घ्या, 8वी स्टेप आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. इथे तुमचा निकाल लागणार आहे. कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही तुमच्या प्रायोरिटी प्रमाणे जे कुठलं कॉलेज टाकलेलं आहे त्याचा आउटपुट दिसेल तुम्हाला. ती आहे ह्यावेळेस 2 ऑगस्टला. 2 ऑगस्टला तुम्हाला दिसेल की तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये अलॉट झालेला आहे आणि त्या कॉलेजचा प्रिफरन्स नंबर काय होता हे पण तुम्हाला दिसेल. नेक्स्ट बघा, मग आता समजा 2 तारखेला मला कॉलेज अलॉट झालंय, ह्यानंतरची जी प्रोसेस आहे ऍक्सेप्ट सीट करायची, ह्या वर्षीपासून नवीन रूल्स झालेले आहेत. तर लक्ष देऊन ऐका, नवीन रूल्स काय आहेत. मी फक्त आज कॅप राऊंड 1 च इन डिटेल सांगते, पुढच्या वेळेस आपण कॅप राऊंड 2, 3, 4 सांगूया. ऍक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट टू हिज थ्रू हिज और हर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. म्हणजेच काय, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये एक पर्टिक्युलर कॉलेज भेटलेलं असेल तर त्या कॉलेजच्या तुम्हाला काय करायचं. तर पहिलं ऑप्शन बघा, कॅन्डिडेट शेल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट बाय द कॅप राऊंड 1 बाय ऍक्सेप्टिंग द डिक्लेरेशन अँड सर्टिफाय दॅट हिज क्लेम इज रिपीटेड क्वालिफाईंग मार्क्स अँड जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते ऍक्सेप्ट करेल. म्हणजे तुम्हाला तिथं दिसेल की तुमची कॅटेगरी, त्या कॅटेगरी प्रमाणे तुमचं हे कोटा, त्या कोटाप्रमाणे तुम्हाला हे कॉलेज ह्या प्रिफरन्स तुमच्या ऍक्सेप्टन्स, तुमच्या अलॉटमेंट लेटर मध्ये दिसेल. आता हा झाला तुमचा अलॉटमेंट लेटर. मग काय करायचंय, इफ, हे लक्षात राहू द्या, इफ द कॅन्डिडेट फाउंड द क्लेम मेड बाय हिम इज नॉट करेक्ट, ही कॅन गो टू द ग्रीव्हन्स अगेन की बाबा हे तर चुकलंय माझं, हे माझं व्हॅलिडिटीच नाहीये, हा माझी कॅटेगरी नाहीये, तर तुम्ही हे बदलू शकता. हे तुम्हाला करायचंय तुमचं ऑनलाईन मोड वरच. नेक्स्ट ऑप्शन काय असू शकते, आता कॅन्डिडेट हु हॅज बीन अलॉटेड द सीट ऍज पर देअर फर्स्ट प्रिफरन्स. हे लक्षात घ्या, मी थोडं झूम करते वाटल्यास. Candidates who have been allotted in the seat as per their first preference in round 1 is auto freezed. ह्या ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही जर पहिला ऑप्शन एका कॉलेजचं नाव टाकलं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही सीओईपी ला टाकलंय, सीओईपी ला ऑप्शन तुम्ही टाकलाय आणि तुम्हाला तो भेटला पण, तर तो ऑप्शन ऑटो फ्रीज होईल. तुम्ही आता नाही म्हणू शकत की मला सीओईपी नकोय, मला दुसऱ्या कॉलेजला जायचं होतं, मला बेटरमेंटला जायचं होतं, नाही. पहिला ऑप्शन प्रिफरन्स नंबर तुमचा पहिला असेल आणि जर तो कॉलेज तुम्हाला लागला असेल तर तुमचा तो ऑटो फ्रीज होणार आहे. राईट, मग असं जर केस असेल तर लक्षात घ्या, CDE हे महत्वाचे आहेत. सी मध्ये बघा, ऑटो फ्रीज झालं तर काय करायचं तुम्हाला, यू शल पे द सीट ऍक्सेप्टन्स फी बाय ऑनलाईन मोड
through their login and shall not be eligible for participant in subsequent round. तुम्हाला ऍक्सेप्ट करायची ती सीट, कारण का तुम्हाला करावंच लागणार आहे ऑटो फ्रीज असल्यामुळे. ऍक्सेप्ट कसं करायचंय? घरी बसल्या बसल्या पण मी ऑनलाईन मोड मध्ये 1000 रुपये भरून ऍक्सेप्ट सीट करेल. ह्यावेळेस पहिल्या राऊंड मध्ये ऍक्सेप्ट सीट करायला 1000 रुपये आहे. त्यानंतर दुसरं आपण केस बघूया. हे झालं माझं पहिलं ऑप्शन मला भेटलेलं आहे. कॅन्डिडेट्स हु हॅव अलॉटेड अदर देन फर्स्ट प्रेफरन्स. म्हणजेच जर मला सेकंड ऑप्शन पासून, सेकंड नंबर पासून ज्या कुठल्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन लागलं असेल, अलॉट झालं असेल, तर काय बघा, अँड सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट इन राऊंड 1 थ्रू देअर लॉग इन. म्हणजेच काय, समजा मला 53 नंबरचा कॉलेज होता. 53 नंबरच्या कॉलेजला मला मी कुठल्या कॉलेजचं नाव नाही घेत, आपण असं करूया 53 नंबर हे आपला सी कॉलेजचं नाव आहे. त्या सी कॉलेजमध्ये मी काय करेल, मला ऍक्सेप्टेड आहे, चला बाबा मला माझं आवडतं ब्रांच भेटलीये, मला चालेल, कम्प्युटर सायन्स कुठे भेटेल आता, चला आपल्या मार्काला कम्प्युटर सायन्स भेटले, मी ऍक्सेप्ट करेल. जर तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं असेल तर तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमचं अलॉटमेंट बघायचं, प्रिफरन्स बघायचं, कॉलेजचं नाव बघायचं, आणि जर तुम्हाला सगळं त्या कॉलेजच्या बद्दल माहित असेल तर तुम्हाला ते ऍक्सेप्ट करावं लागेल. त्याला म्हणतात सेल्फ फ्रीज. ऍक्सेप्ट करताना तुम्हाला सेल्फ फ्रीजचा बटन दाबायचा, की बाबा 53 नंबर असेल तरी मी दाबतो आणि त्याला फ्रीज करेल, आणि ऑनलाईन तुम्हाला पैसे भरायचे 1000 रुपये परत, आणि ती ऍक्सेप्ट सीट करायची आहे. राईट? तर हे लक्षात घ्या तुम्हाला, की तुम्ही जर ऍक्सेप्ट केलं तर तुम्हाला, किंवा तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. तर मी असं सजेस्ट करते की जर तुम्हाला अलॉटेड कॉलेज माहिती असेल तरच ऑटो फ्रीज करा किंवा सेल्फ फ्रीज करा, नाही तर एक दिवस तुम्ही त्या कॉलेजला व्हिजिट करा, बघा कसं आहे कॉलेज, कशी फॅकल्टी आहे, आणि मगच सेल्फ फ्रीज करा. राईट? आता तिसरं आणि शेवटचं ऑप्शन काय असू शकते दाखवते. कॅन्डिडेट्स हु हॅव अलॉटेड अदर देन फर्स्ट प्रेफरन्स. बरोबर, म्हणजे माझा पहिला प्रेफरन्स नाहीये आणि मला जो अलॉट झालाय तो अदर देन फर्स्ट प्रेफरन्स आहे, म्हणजे सेकंड पासून ते 300 ऑप्शन पर्यंत आहे. अँड वॉन्ट बेटरमेंट इन द सबसिक्वेंट राऊंड. म्हणजे मला जे ऑप्शन आहे मी पुढच्या राऊंडला जाऊ शकतो. बरोबर, मग काय करायचं, मस्ट क्लेम, those people must claim the seat allotted in round 1 by accepting that seat by choosing not freeze option. तुम्हाला इथे बघा, जर सेकंड राऊंड पासून तुम्हाला जर ते कॉलेज आवडलं असेल तर तो होईल सेल्फ फ्रीज. नाही मला बेटरमेंटला जायचंय, मला सेकंड राऊंडला जायचं, तर तो आहे नॉट फ्रीज ऑप्शन, आणि मग यू विल बी एलिजिबल फॉर बेटरमेंट. पण ह्यातच एक नवीन रूल आहे की जर तुम्ही बेटरमेंटला जात असताल तरीही तुम्हाला यावेळेस 1000 रुपये भरायचे आहेत. तुम्हाला ती सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे, जे का आधी नव्हती. आधी जर तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल तर सीट ऍक्सेप्टन्स भरायची गरज नव्हती आणि तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकत होता. फक्त आधीच्या रूल असं होतं की फक्त ऍक्सेप्ट करताना तुम्हाला 1000 रुपये भरायचे होते, पण आता असं नाहीये. तर लक्षात घ्या नवीन रूल काय आहे. 26-27च्या ऍडमिशन मध्ये हा मोठा बदल आहे की तुम्हाला जर ऍक्सेप्ट करायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपये भरायचे, आणि जर तुम्हाला बेटरमेंटला पण जायचं असेल तरी तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी ही 1000 रुपये भरायची आहे. ते लक्षात घेतलंय. आता जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं असेल तर नेक्स्ट स्टेप काय आहे बघा. ऍक्सेप्ट केलंय, ऍक्सेप्ट कसं होईल, सी मध्ये होईल जे आहे फर्स्ट ऑप्शन ऑटो फ्रीज, किंवा डी ऑप्शन की बाबा मला सेल्फ फ्रीज करायचंय. म्हणजेच काय, ऑटो फ्रीज आणि सेल्फ फ्रीज वाल्यांनी काय करायचंय, त्यांनी रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ दॅट ऍडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ द फी आफ्टर कॅप राऊंड 1. म्हणजेच काय, समजा मला
काही किरकिर नकोय, पुढच्या राऊंडला जायचं नाहीये आणि मला ऍक्सेप्ट करायची, मी आनंदात, मला पहिल्याच राऊंड मध्ये माझ्या ड्रीम कॉलेज मला भेटलेलं आहे, तर मी त्याला सेल्फ फ्रीज करेल आणि मग त्या कॉलेजला जाईल. आणि ते त्या कॉलेजला जाण्याचे डेट्स बघा, 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला त्या कॉलेजला जायचंय. आणि लक्षात घ्या, 5 वाजेपर्यंतच जायचंय. म्हणजे 5 ऑगस्टला 5 वाजेपर्यंत तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे, टोटल फी भरायची कॉलेजची आणि सीट ब्लॉक करायची. म्हणजे तुमच्या मुलाला ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे. दुसरं ऑप्शन, जर मला बेटरमेंट वाले आहेत, जे ज्यांना काही करायचं नाहीये पण मला पुढच्या राऊंडला जायचंय, तर त्यांनी घरीच बसायचंय, त्यांनी कुठल्याही कॉलेजला जायचं नाहीये. अलॉटेड कॉलेजला फक्त तुम्हाला बघून यायचं असेल तर बघू शकता, पण नेक्स्ट राऊंडला जाण्यासाठी कुठल्याही SC सेंटरला किंवा कुठल्याही जवळपासच्या इन्स्टिट्यूटला जायची गरज नाहीये. तुम्ही घरी बसल्या बसल्या त्याला बेटरमेंट म्हणजेच नॉन फ्रीज ऑप्शन हे क्लिक केल्यामुळे तुम्ही सेकंड राऊंड पर्यंत बेफिकीर घरी बसू शकता. आलं लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला, की मला ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज